बॉलरनं 2 विकेट घेतल्या आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 7 पहिल्या षटकानंतर उसरली संघ धाव फडकावरती पोहोचला. तो 7 धावसंख्येवरती 51चा टार्गेट होता आणि टोटली आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 44. 18 बॉल आणि 44 धावसंख्येची मात्र गरज. इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी सन्माननीय अमितजी केणी साहेबांना विनंती करतोय की आपण आपला शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे करायचा आहे. बंगारपाडा बी आणि असुडगाव यानंतरची लढत इन ऍक्शन मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 18 मध्ये 44 धावांची मात्र गरज. पहिला बॉल आहे. ओ लो फुल टॉस होता. ऑन साइडला मात्र खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे. धाव मिळेल ते एक डबलचा कॉल दिलाय आणि धावा इथे धावून कंप्लीट केल्यात 2. बंगारपाडा टीम हा वन द टॉस आणि निर्णय लगेच कळवायचा आहे. बंगारपाडा संघ जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. 2 धावा पहिल्या बॉलवरती धावा फलकावरती लागल्यात. थोडीशी दुखापत झाली आहे, इंजर्ड झालाय. करणच्या हाताला बॉल मात्र लागलाय. धावसंख्या 9 लागल्या धाव फलकावरती. 17 बॉल्स आणि आता 42 धावा करायच्या आहेत. 17 मध्ये 42 धावा करणं तितकं सोपं नसेल कारण रेमोडो टीमचा बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. अशा वेळेस मात्र आता थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने खेचावा लागेल जयेशला. हो जबरदस्त वेगानं बॉल टाकलाय. वेग होता या बॉलमध्ये आणि त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता. परफेक्ट लेंथ. रिप्ले मध्ये मात्र आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टिक वरती बॉल फेकलाय आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल इथे पडलाय. 16 बॉल्स मध्ये 42 रन्स मात्र करायचे आहेत. आव्हान थोडंसं जड होत चाललंय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर क्रिएट होत जाईल बॅटिंग करणाऱ्या उसरली टीमवरती. मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न. जयची विकेट जाण्याची संधी आहे. ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं ती विकेट मिळवली आहे बॉलर करम पाटीलला आणि हा मोठा झटका दिलाय तो उसरली टीमला. विकेट 3 गेल्यात. निहाल डांगरकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंबर 5 वरती 3 विकेट गेल्यात. पहिलाच बॉल होता. थोडासा आकूट टप्पाचा बॉल. अगदी बॅट अँड बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. खूप चांगली गोलंदाजी. पूर्णपणे कमबॅकिंग षटक इथे गोलंदाज करम पाटीलच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मॅच मध्ये पूर्णपणे मात्र संघ इन झालाय. 14 मध्ये 42 धावा इथे करायच्या आहेत. सन्माननीय अमितजी केणी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5 बॉल बॉक्स मात्र देण्यात आलेत. त्यांचा देखील विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय. हा देखील डॉट बॉल आलाय. 42 रन्स 13 बॉल्स मध्ये मात्र करायचे. चांगली बॉलिंग. ओव्हर पिच बॉल होता. डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट. निहाल इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. फक्त 2 रन्स खर्च केल्यात आणि महत्वाच्या विकेट देखील करम पाटील या गोलंदाजाने मिळवल्यात. 2 षटकांच्या इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर उसरली संघ 9 वरती पोहोचलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 42 धावसंख्येची गरज. अरमान पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 42 धावा 12 बॉल्स मध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 21च्या रन रेटनं धावा इथे घ्यायच्या आहेत. सिंगल डबल्सला महत्व देऊ जमणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. पहिलाच बॉल आहे.
हाफ अँड ट्रॅक पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूल ठरला अनसक्सेसफुल. आणखीन एक फलंदाज इथे झाल्या बाद. चांगली गोलंदाजी आपण गोलंदाजाकडून पाहत आहे. 10-42. नुसती बॅट फिरवली जाते, कनेक्शन प्रॉपर नाहीये आणि प्रॉपर कनेक्शन शिवाय तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करत नाहीयेत. ओ काय प्रचंड बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न झालाय. सेम बॉल फुटवरचा वापर नाहीये. खडे खडे फटके तुम्ही खेळू शकणार नाहीयेत कारण बॉलर अगदी बॉलला टर्न करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने लेग ब्रेक होणारा बॉल. बॅटम बॉलचं कनेक्शन होत नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल आणि हा 5वा डॉट बॉल आलाय. आणखीन एक बॉल डॉट आला तर मेडन षटक देखील होऊ शकतं या बॉलचं. अरमान पाटील मेडन षटक फेकेल का? मेडन षटक फेकलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र केली आहे. तिथे 12 बॉल्स मध्ये 42 धाव संख्येची गरज होती. पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी मात्र केली अरमान पाटील या गोलंदाजानं. एकही धाव खर्च केली नाहीये आणि विकेट 1 मिळवली.